अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभणी। आज तक चलते हैं परभणी जिले की सबसे बड़ी और खास खबर के लिए। परभणी शहर के जागरूक नागरिकों ने होटल नीरज इंटरनेशनल यहाँ पर 23 फरवरी 2025 को एक आड़ावा बैठक ली, एक मीटिंग का आयोजन किया गया था। इसकी जिम्मेदारी लियाकत अंसारी साहब, सामाजिक कार्यकर्ता, और उसी के साथ में एकता सेवाभावी संस्था के संस्थापक अध्यक्ष अजमत खान साहब, इन दोनों पर थी। और जिस तरह से इन दोनों ने परभणी के जागरूक नागरिकों को होटल नीरज इंटरनेशनल यहाँ पर 23 फरवरी 2025 को दोपहर 3 बजे बुलाया, जिसमें सलीम इनामदार साहब, इनकी मौजूदगी थी। उसी के साथ में असलम खान साहब, इनकी भी मौजूदगी थी। परभणी शहर महानगर पालिका के महानगर सेवक विशाल भाव बुद्धवंत, ये भी मौजूद थे। साथ में शंकर भागवत साहब, ये भी मौजूद थे। उसी के साथ में शेख सरफराज साहब, रुकन हक संघर्ष समिति के, ये भी यहाँ पर मौजूद थे। दिलीप बोरुड़ साहब, इनकी भी मौजूदगी थी। जलील पटेल साहब, जो सामाजिक कार्यकर्ता है, और उसी के साथ में सामाजिक कार्यकर्ता के अलावा सीनियर लीडर है, इनकी भी यहाँ पर मौजूदगी थी। साथ में सैयद अकबर अली साहब, जो परभणी शहर महानगर पालिका के भावी नगर सेवक और दरगाह रोड के आन बान शान माने जाते हैं, और उसी के साथ में दरगाह रोड प्रभाग नंबर 11 के माजी नगर सेवक गौस जैन साहब, ये भी यहाँ पर मौजूद थे। साथ ही वेलू जोगदन मैडम, ये भी यहाँ पर मौजूद थी। पठान मुख्तार साहब भी मौजूद थे। संजय शिव भगत भी मौजूद थे, और संदीप वाइवर साहब, इनकी भी यहाँ पर मौजूदगी थी। इन तमाम लोगों ने सिर्फ यही मुद्दा उठाया है कि किसी भी तरह से एनी हाउ यहाँ पर परभणी वासियों को धूल से मुक्ति मिले और परभणी वासियों को गड़े वाले रास्तों से मुक्ति मिले। यही विचार विमर्श किया गया, और इसमें 24 फरवरी 2025 को परभणी के पालक मंत्री सौभाग्यवती मेघना साकोरे बोर्डीकर, इनकी जानिब से परभणी के जिला अधिकारी कार्यालय यहाँ पर जिस तरह से जनता दरबार का आयोजन किया गया, और जनता दरबार में तमाम ही परभणी वासी अपने अपने मसले और मसाइल को लेकर यहाँ पर सौभाग्यवती मेघनाताई साकोरे बोर्डीकर, जो पालक मंत्री परभणी के, इनके सामने जाने वाले हैं, और इन्हें तमाम ही लोग अपने मसले और मसाइल बताने वाले हैं। अब देखना यह है कि परभणी के पालक मंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर ये किस हद तक इन तमाम प्रॉब्लम को सॉल्व करती है। जिस तरह से यहाँ पर रास्तों की वजह से परभणी वासी परेशान है, रास्तों में गड़े होने की वजह से परेशान है, और रास्तों पर खास तौर से धूल होने की वजह से परभणी वासी परेशान है। जब तक रास्ता नहीं बनेगा तब तक हम टैक्स नहीं देंगे, यही निर्णय यहाँ पर लिया गया है। और 24 फरवरी 2025 को परभणी के पालक मंत्री, इन्हें जिस तरह से इनके सामने तमाम ही मुद्दों को रखा जाएगा, ऐसा भी इस वक्त कहा गया है। आइए जानते हैं तमाम मान्यवरों ने किस तरह की प्रतिक्रिया इस वक्त दी है। इस वक्त एकता सेवाभावी संस्था के संस्थापक अध्यक्ष अजमत खान साहब, और उसी के साथ में लियाकत अंसारी साहब, इनकी जिम्मेदारी पर यह मीटिंग ली गई है। और इसमें कल पूरी तरह से विशाल भाव बुद्धवंत, इनके नेतृत्व में ही ये काम किया जाएगा। और साथ में उनके साथ में सैयद अकबर अली साहब, जो परभणी शहर के दरगाह रोड के सामाजिक कार्यकर्ता है, ये भी इनके साथ में जुड़कर काम करेंगे, और तमाम लोग एक दूसरे से मिलकर कंधे को कंधा लगाकर काम करेंगे, जिसमें गौस जैन साहब ये भी इनका साथ देने वाले हैं। आइए जानते हैं किस तरह की प्रतिक्रिया इन तमाम मान्यवरों ने दी है। हवा हिलाती है, सच्चे आशिक मिलते नहीं, कुदरत मिलाती। तो हमने आज परभणी शहर में जो हालात है रास्ते के, धूल के, अभी मेरे 1 महीने से मेरा इलाज चल रहा है आंखों का, ये धूल की वजह से गलगोटे साहब के पास। तो अंदर जो है तो बारीक बारीक फुंसे आ रही, और ये मेरा नहीं, तमाम परभणी के शहर के लोगों का प्रॉब्लम है। धूल की वजह से जो है तो गले का प्रॉब्लम, आंखों का प्रॉब्लम, खांसी का प्रॉब्लम, ये कम नहीं होने का नाम नहीं ले रहा है। अभी हम परभणी शहर के हालात देखेंगे। परभणी शहर जो है तो जब नगर पालिका थी तो अल्हम्दुलिल्लाह बहुत अच्छे डेवलपमेंट होते थे। प्रताप भैया जब नगर अध्यक्ष थे तो जगह जगह पर लगवी के लिए परेशानी होती थी, तो वहाँ पर एक हफ्तेवारी बाज़ार में जगह जगह पर जो है तो वहाँ पे एक टॉयलेट घर बनाए थे। लेकिन आज 21वीं सदी के दौर में भी आज परभणी शहर बहुत पीछा होता जा रहा है। तो इसके ऊपर मुझे एक शेर याद आता है, क्या पूछते हो हाल मेरे कारोबार का, क्या पूछते हो हाल मेरे कारोबार का, आईने बेच रहा हूँ अंधों के शहर में। आज परभणी शहर में नगर पालिका टैक्स लेती है अभी, और बीच में 8-10 साल पहले आकृषि धारा बोल के एक टैक्स चालू हुआ था, लेकिन वो बंद हो गया था। लेकिन आज फिर से वो आकृषि धारा जो है तो कंपलसरी दुकानदारों को, शादी खाने वालों को, हर चीज़ से डबल टैक्स लिया जा रहा है। हम जब फंक्शन हॉल का टैक्स नगर पालिका को देते हैं तो उनसे उम्मीद रहती है कि ये लोग नाली बनाते हैं, रोड बनाते हैं, और इमरजेंसी कुछ अपघात होता है तो घंटा अपने अग्निशामक दल की गाड़ी भेजते हैं।
या कचरा कुछ होता है तो घंटी गाड़ी भेजते हैं, इनसे हमको फ़ायदा है। लेकिन ये जो तहसीलदार जो आकृषि धारा ले रहा है, जो एक खेती बंद हुई है, अब उनको अभी हमारे गफ्फार मास्टर साहब को भी जो है तो 2 लाख रुपए का तकरीबन टैक्स आया, मुझे भी जो है तो 5 लाख रुपए तहसीलदार का टैक्स आया, मैनेज करके 2 लाख रुपए भरे हमने। लेकिन ये डबल टैक्स क्यों? मैंने तहसीलदार से पूछा है कि भाई ये क्या है, तो बोले सबको लागू है बोले परभनी शहर में, चाहे छोटे कारोबार हो या बड़े कारोबार है, लेकिन इनसे सुविधा नहीं। अगर हम लोग तहसीलदार से मिलेंगे या कल जो अजमत भाई ने बताया है जनता दरबार पालक मंत्री का है, ये टैक्स क्यों ले रहे हैं डबल, इसके ऊपर भी थोड़ा ध्यान दे तो कारोबार में अभी जो छोटा मोटा कारोबार चल रहा है उसमें भी लोगों को सहूलत हो सकती है। तो अब नगर पालिका टैक्स लेनी तो तहसीलदार का काम नहीं है ना टैक्स लेना। और परभनी शहर में डेवलपमेंट का मुद्दा नहीं, खाली बस अभी तो बस लोगों को बस ये पार्टी में जाना है वो पार्टी में जाना है, यहाँ पर कोई लोग जो है तो आवाज़ उठा रहे नहीं, हर कोई रनिंग पार्टी में जाना चाहता है। लेकिन विकास का मुद्दा कौन, आम नागरिक का ये मुद्दा उठाएगा कौन? इसलिए अजमत भाई का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि जिन्होंने ये छोटा कार्यक्रम रखा, इसके लिए बहुत बहुत मुबारक। म्हणजे महानगरपालिकेची म्हणायला महानगरपालिका, पण प्रत्यक्षामध्ये काहीच काम व्यवस्थित नाहीये। प्रत्येक ह्याच्यामध्ये जर पाहिलं आता साधा मुलांसाठी जे आपण सुशिक्षित बेकार मुलं आहेत, जे नोकरीच्या शोधामध्ये आहेत, त्यांना नोकऱ्या लागत नाहीत, काही मुली शिकलेल्या आहेत, महिला आहेत, त्यांच्यासाठी कुठला रोजगार पण उपलब्ध करून दिला जात नाही आपल्या परभणीमध्ये। तर ही एक म्हणजे खेदाची बाब आहे। तर ह्या गोष्टी सर्वांनी मिळून जर आपण केल्या, प्रत्येक प्रभागामध्ये एक एक जर प्रतिनिधी आपण निवडला, आणि पहिलं मी माझं सांगते की मी एक सामाजिक कार्यकर्ते आहे, मी कुठल्या पक्षामध्ये गटामध्ये कुठंच नाही आहे, आणि ते सलीम भाईला माहीत आहे, त्यांची माझी परिचय चांगला आहे। तर मी कुठल्या गटामध्ये नाही, फक्त एक सामाजिक कार्य करण्याची मला पहिलीच आवड आहे, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये म्हणजे इन्व्हॉल्व झालेली आहे आपल्या कामामध्ये। मला महाराष्ट्र शासनाचा समाज कल्याणाकडून गेल्या मार्चमध्ये अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार मिळालेला आहे मोठा शासनाचा। पण ते कसं सामाजिक कार्य केल्यामुळं मी कुठल्या ह्याच्यामध्ये करत नाही, म्हणजे पक्षामध्ये ह्याच्यामध्ये। तर माझी एकच तळमळ काय की प्रत्येक माणसाचं एक चांगलं म्हणजे व्यक्तिमत्व घडलं पाहिजे, प्रत्येक माणूस घडला पाहिजे, आणि प्रत्येक आपल्या परभणीमध्ये जे बी काही नाल्या रस्ते रोड असतील, लाईटचा प्रॉब्लेम असेल, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे। आता मी साखळा प्लॉटला राहते, नवीन प्लॉटिंग झालेली आहे तिकडं, तर त्या नवीन प्लॉटिंगमध्ये काहीच नाही, पूर्ण नाले जे आहेत लोकांच्या बांधलेल्या नसल्यामुळं सगळ्या घरामध्ये पाणी जाते, कोणाचे घरं पडतात, कोणाचे गरीब लोक राहतात तिकडं सगळे, तर त्यांची कुठलीच सुविधा नाही, तिथं लाईट नाही, रोड नाही। लहान लहान मुलं शाळेत जातात तेव्हा त्यांना चप्पल हातामध्ये घेतात आणि मग रोडला येतात, आणि बाटलीमध्ये पाणी घेऊन येतात, आणि रोडला आल्याच्या नंतर मग ते बाटलीत आणलेल्या पाण्यानं पाय धुवून मग ते चप्पल घालून शाळेमध्ये जातात, म्हणजे एवढी अवस्था बिकट झालेली आहे। तर एक म्हणजे एकंदरीत सर्वच परभणी, आपल्या परभणी शहराचा विकास झाला पाहिजे, आणि खरंच या भयांनी म्हणजे मीटिंग ठेवली त्याबद्दल खूप म्हणजे तुमचं अभिनंदन करावं, तितकं कौतुक खूप झालं, आणि सर्वांनीच एकमेकांना जर सहकार्य केलं तर निश्चितच आपण यशस्वी होऊ आणि आपल्या परभणीचा कायापालट होऊ। पर हमारे सीनियर लीडर लियाकत भाई सभी भाइयों, अजमत भाई ने जो शुरू में बात की थी महानगर पालिका की, इसमें मैं पूरी बात करता हूँ। ये अपने घर में समझो बच्चा रहा बड़ा होगा, उसकी शादी अपन करने की सोचते, क्योंकि उन्हें जब काम धंधा उन्हें उसके पैरों पे खड़ा रहा था, उसकी शादी कर, बरोबर है। वैसे हमारे यहाँ के लीडरों ने महानगर पालिका करने के पहले MIDC है, इंडस्ट्रियल एरिया है, परभणी तालुका अगर इस चीज़ों से सक्षम करके अगर महापालिका लाते थे तो अच्छा होता, बरोबर। महानगर पालिका और नगर पालिका का फर्क बोलता हूँ। नगर पालिका बोले तो अगर शादीशुदा बच्चा जिसको माँ बाप संभालते, कपड़े लत्ते छठी बनेल क्या लगता पूरा देते थे, बराबर। अब महानगर पालिका बोले तो शादी हो वाला बच्चा, तू कमा, तू खा, तू घर संभाल। ये बात भी हमारे लीडरों को समझ में आती थी, तो वो महानगर पालिका हमारे लिए करते। अच्छा मुद्दा इन्होंने लिया है, ठीक है, ये भूतकाल हो गया। अभी आगे जैसे कि आप सभी लोग जो भी डिसीजन लेंगे, मैं पार्टी का विषय नहीं, एक सामाजिक कार्यकर्ता बोल के आपके सभी निर्णय में साथ में आप जो भी डिसीजन लो पूरी ताकद से हम। जी मीटिंग ठेवण्यात आलेली आहे, अजमत भाईंनी फोन लावला की आपलं शहर आणि सुंदर शहर ह्यासाठी आपण जी मीटिंग लावली, तर त्याचे मीटिंगचे अध्यक्ष आमचे अन्सारी साहेब, आणि ह्या मीटिंगचे सर्व जे घडून आणले ते आमचे अजमत साहेब,
आणि आपण तर आता छोटेखान्यामध्ये आपण ही मीटिंग आहे, पण फार मोठी मीटिंग आहे, कारण त्या सगळे परभणी शहराच्या विकासासाठी आपण सर्वजण बसलो. हे सर्व मीटिंगमध्ये बसलेले सर्व मंच. विषय दोन गोष्टीचा आहे की आपण ह्या शहरामध्ये राहतो, अधिकार आणि कर्तव्य. दोन गोष्टी माणसाने, प्रत्येक व्यक्तीने दोन गोष्टीची पालन केलं पाहिजे. आपल्याला अधिकार आपलं काय आहे आणि कर्तव्य काय आहे. आता कर्तव्य आपण जेव्हा बजावत असताना, आता महानगरपालिका ज्या टायमामध्ये होत असताना महानगरपालिकाचा मी त्या टायमाचा साक्षीदार आहे की मॅडमने काय परिश्रम केले की महानगरपालिका झाली पाहिजे. पण महानगरपालिका कशासाठी करायची, का करायची, त्याचे फायदे काय, आणि नगरपालिका होती तेव्हा त्याचे फायदे काय. आपल्या शहरवाशांना अशी अपेक्षा होती की बाबा नगरपालिका होती तेव्हा आपल्याला काही शहरामध्ये विकास नाही, पण महानगरपालिका झाल्यानंतर आपल्या शहराचा विकास होईल. ही दृष्टिकोनातून काही लोक, बरेचसे लोक म्हणजे आनंदी होते, पण काही विचारवंत लोक होते की हे आपल्या गळ्यामध्ये ते मोठं म्हणजे अडचणीचं म्हणजे गाडगं पडायला आपल्या. पण ज्या टायमामध्ये महानगरपालिका झाली, महानगरपालिका झाल्यानंतर परभणीचा जसा विकास व्हायला पाहिजे होता, परभणीच्या शहराच्या नेत्यांनी विकास करायला पाहिजे होता, ज्या याच्या माध्यमातून त्यांनी निधी आपल्या परभणी जिल्ह्याला आणायला पाहिजे होता, ते निधी नाही आणला. परभणी शहरात आज धूळ खात आहे. त्यांनी सांगितलं की बा डोळ्यामध्ये बी कचरा जाते, गळ्यामध्ये कचरा जाते, आजार होतात. तर ह्या शहराची आपली अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण जेव्हा शहरामध्ये आपण याच्यामध्ये दोषी आपण शहरवासी बी आहे. का दोषी आहेत? ज्या टायमामध्ये आपण आपल्या प्रभागाचा एखादा व्यक्ती आपण निवडून देतो, त्या टायमामध्ये आपल्या प्रभागाचा सुशिक्षित व्यक्ती असला पाहिजे, जाणकार व्यक्ती असला पाहिजे, त्याला त्या प्रभागाचं ज्ञान असलं पाहिजे, ज्या बजेटचं ज्ञान असलं पाहिजे, आपण त्या प्रभागामध्ये कसा विकास करू शकतो. जेव्हा शहराचा एखादा महानगरपालिकेचा महानगर अध्यक्ष आपल्याला निवडायचा असेल, त्या टायमामध्ये त्याला शहराचा अभ्यास असला पाहिजे, त्याला जिल्ह्याचा अभ्यास असला पाहिजे, त्याला राज्यामधून आपण कसा निधी आणू शकतो, कोणत्या विभागातून निधी आणू शकतो ते असलं पाहिजे. तर परभणीमध्ये आपल्या फक्त विकासकारण न करता फक्त राजकारण चालतंय. राजकारण करू नका. इथून भविष्यामध्ये जर विकासाचं राजकारण जर केलं तर परभणीचा चेहरा बदलण्यासाठी काय फार वेळ लागणार नाही. आता तरुण सगळे यंग माणसं आहेत, सगळे विचाराची नवी पिढी, आता ही अशी नवी पिढी आहे, सगळे माणसं मी सांगतो आमचे सर बुद्धिजीवी माणसं बसलेली तिथं. तर ह्या लोकांनी लक्ष घालायचं काम आहे. विचारा तुम्ही ज्याला निवडून दिलं तुम्ही काय केलं, काय तुम्ही निवडून कशासाठी देता, काय कारण आहे निवडून देण्याचं. तुम्हाला निवडून याच्यासाठी देता की तुमच्या शहरातलं तुमच्या गल्लीतलं काम झालं पाहिजे. आता आमचे इनामदार साहेब मरमर करतात की त्यांचं मी बघत राहतो फेसबुकवर, ही डिपो सुधार, ते डिपो कर, हे कर. अरे अशा लोकांना कुठंतरी आणा ना, तुम्ही काम करणाऱ्या माणसाला कुठंतरी निवडून आणा. मी सांगतो अजून दुसरी गोष्ट, ज्या माणसाला आता यांनी मला सांगितलं की बंधाऱ्याचे मी परिश्रम 11 वर्ष, एक प्रोजेक्ट मी पूर्ण करण्यासाठी 11 वर्ष घातले आणि ते प्रोजेक्ट पूर्ण तडीच नेलं आणि आज त्या प्रोजेक्ट 300 कोटीचं प्रोजेक्ट आज चालू आहे, आज काम चालू झालंय. दुसरी गोष्ट, आता ही समृद्धी चालली. माझ्या गावामधून 4 रस्ते जातात, पांदण रस्ते. आज जर पांदण रस्ते झाले नसते तर जमिनीचे 2 भाग झाले असते आमच्या गावातले. पण ते 4 रस्त्याचे मी ग्रामीण मार्ग त्याला दर्जा दिलाय, आणून त्याला 3-4 वर्ष लागले. तर आज समृद्धी झाल्यामुळं सगळ्यामधून अंडरग्राऊंड तुमचे रस्ते जाणार. हे कसं आहे, आपल्या भागातल्या, आपल्या गावातल्या, आपल्या शहरातल्या आपापल्या भागातल्या व्यक्तीने लक्ष देऊन जर काम केलं तर शहर सुधारण्यासाठी फार वेळ लागत नाही. शहर सुधारायला काय लागतंय? अरे तुम्ही कर्तव्य करत असताना नालीमध्ये कचरा, घरची बाई झाडते, नालीमध्ये कचरा टाकते. का टाकते ते बी कर्तव्य आपला. ते कर्तव्य पालन करायचं की बाबा कचरा उचलून एका जागी ठेवायचा आणि कुठंतरी आपण ज्या गाड्या आले त्या गाड्यामध्ये टाकायचं नाही. ते कचरा झाडायचा, नालीमध्ये टाकायचं. कारण तर महानगरपालिकेचे लोक येतील, ते काढतील आणि घेऊन जातील. हे विचार गावातल्या शहरातल्या लोकांनी कोणी नाही ठेवले पाहिजे. आपले कर्तव्य करत असताना आपली बी स्वच्छता आपण ठेवली पाहिजे. आपल्या दारासमोरचा कचरा आपण एका जागी केला पाहिजे. शहर सुंदर राहिलं पाहिजे. प्रत्येकाने आपल्या घरासमोरचा जर दार जर स्वच्छ ठेवलं तर शहर स्वच्छ. काय ह्या बी गोष्टी आपण कर्तव्यासोबत आपण निभावल्या पाहिजे. मला बरेचसे चांगले वक्ते हे विज्ञान बौद्धिक व्यक्ती लोक बसलेले इथं आहेत, बुद्धिजीवी लोक आहेत बसलेले, ते आपले मनोगत व्यक्त करतील. मला आमच्या अजमत भाईनं बोलवलं इथं, त्या मीटिंगमध्ये मला पाचारण केलं, त्याबद्दल मी अजमत भाईचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.
आणि मला जे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पण आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि मी माझी जागा घेतो. अन्सारी, मी विविध मान्यवर सगळ्यांचे नाव घेण्यामध्ये वेळ घेण्यापेक्षा महानगरपालिका आणि तहसील कृषी धारामुळे जनता त्रस्त आहे आणि महानगरपालिकेच्या टॅक्समुळे सुद्धा नागरिक त्रस्त आहे. मग ते नगरपालिका हे जे नळपट्टी असो, घरपट्टी असो का तुमचे ह्याचे सभागृहाचे थकबाकी असो, ह्याच्यात सर्वप्रथम महानगरपालिकेचे कुठं चुकायले हे बघून घ्या. जे वाहन आहेत नगरपालिकेचे त्यांनी एक टेंडर काढला, आपल्या गुत्तेदाराशी हातमिळवणी करून आणि ते कचरा उचलण्यासाठी दिलेले आहे. त्याच्यात कोट्यावधी रुपयाचा घोटाळा आहे. तो त्रास आम्हाला सर्वांना, माझ्यासहित सर्वांना फटका बसत आहे. तो आधी बंद करायला पाहिजे. टेंडर बेसवर नगरपालिकेने ते घेऊन स्वतः त्यांनी चालवायला द्यायला पाहिजे. तो पैसा आपला उरल आणि त्या माध्यमातून इकडची काही सुविधा होईल. हा पहिला आहे. दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी त्यांनी नगरपालिकेचे जे फंड आणले होते, ज्यांनी कोणी आणले समजा, आता मी त्यांचे नावं सांगत बसत नाही, पण त्यांनी ज्या भागामध्ये टाकायचे होते त्याचे तिथं बसत नसेल तर दुसऱ्या वार्डामध्ये त्याच्यात बाजूच्या गल्लीमध्ये जिथं होतं तिथं करायला पाहिजे होतं. तर न सोडता त्यांनी डायरेक्टच हे 1 नंबर सोडला की 10 नंबर टाकला, 10 नंबर सोडला की 20 नंबर होते. हा पण एक चुकीचा पर्याय झालेला आहे. हा एक भाग. दुसरी गोष्ट एक अशी आहे, परभणी शहरामध्ये कुत्र्यांचा उपद्रव झालेला आहे. त्यामुळे नागरिक त्यांना चावा घेत आहेत, लोक इंजेक्शन घेत आहेत. सिव्हिलमध्ये बी बरेच ठिकाणी परेशान आहेत, काही मृत्युमुखी पडली. तर महानगरपालिकेला फक्त ते तात्पुरतं ते उचलण्याचं टेंडर काढतात 2 महिने 3 महिने. त्या 3 महिन्यामध्ये त्यांना जे काही कोट्यवधी रुपये निर्णय होतात वाटून घेण्याचा प्रकार चालू आहे आणि नंतर जशाला तशी कुत्रे इथून नेतात, 10 रोडच्या त्या डिपोवर सोडतात, लगेच ते कुत्रे 4-8 दिवसानंतर परत आणखीन येतात, आणखी तोच प्रकार होतो. त्यांना काही मारित नाही, त्यांचं काही काय किडनी करतात ते सुद्धा करत नाही, फक्त पैसा उपळण्याचं काम चालू आहे. हा एक झाला, हा एक प्रकार. त्याच्यानंतर काल परवा ते नानी पार्काचं ते सुभाष बाकड्यानं त्याचं अभिनंदन करतो. त्यांनी त्या आयुक्ताच्या खुर्चीला त्याला जप्तीची नोटीस आल्याबद्दल, कारण त्यांनी लोकांना त्रास द्यायलेत ना, ह्यांनी तरी त्यासाठी हे केलं. हे काय. आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की जे शहरामध्ये जे अहमद खाननी जी बैठक बोलवली त्या धुळीमुळे एवढं त्रास आहे की लोकांचे अंग खाजवाले, दवाखान्यात त्रस्त आहे. त्यामुळे धुळीसाठी ते पाण्याची व्यवस्था आणि ते आयुक्त जे आहे धैर्यशील जाधव नावाचं, ते कोणाला भेटायला तयार नाही. त्याला शिष्टमंडळ वगैरे गेले तर ते आधी त्याचं ते बसलेला पीए त्याला विचारते कोण आहे काय. त्याला जर वाटलं ते आपला बाप आहे, आपल्यावर चढू शकते व्यवस्थित, तर त्यालाच बोली ते. अशा सामान्य माणसाचं निवेदन सुद्धा घेत नाही ते. हे फार चुकीचं आहे. आणि ते म्हणते त्यांना सांगा ते सहाय्यक आयुक्ताला देऊन टाका, कारण अरे मग तू आमचा नोकर आहे, नोकरच्या पद्धतीनं नाही वागला तर आम्हाला काय करायचं ते करता येईल. ही चांगली गोष्ट आहे. आपण सर्व म्हणून उद्याच्याला पालक मंत्रीच्या कानावर खराव, टॅक्सबद्दल कमी काय करता येईल, शहरासाठी सौंदर्यासाठी करता येईल ते करावं. आणि आता बसलेले सर्व मान्यवर आहे, जास्त काही बोलत नाही. बोल के करने का इस प्रोग्राम के अध्यक्ष हमारे सबके सरपरस्त हमारे जनाब लियाकत अंसारी साहब और जिन्होंने ये प्रोग्राम का आयोजन किया हमारे भाई अहमद खान साहब और यहाँ पर बैठे हुए परभणी के जिम्मेदार नागरिक, मैं आप लोगों के सामने 2-3 चीज़ें रखना चाहूँगा. हर इंसान, महाराष्ट्र में रहने वाला हर व्यक्ति 5 साल में 3 बार वोट डालता है. एक वोट डालता है खासदार, दूसरा डालता आमदार और तीसरी बार डालता है कॉर्पोरेटर. शहर में ग्रामीण में 4 बार, कहीं भी ग्रामीण में 4 बार. हाँ, पंचायत समिति जिला परिषद अलग रहने की, अपन शहर की बात करेंगे. अब पिछले 25 साल से, पिछले 30 साल से यहाँ के खासदार ने परभणी शहर के लिए क्या करा, उसकी पार्टी और व्यक्ति दोनों मिला के. उसके बाद यहाँ के आमदार ने पिछले 25 साल 30 साल में जो भी आमदार रहे, उन्होंने यहाँ पर पार्टी कौन सी थी और उन्होंने क्या काम करे परभणी के लिए. उसके बाद महापालिका में पिछले 25 साल 30 साल से
महापालिका में, महापालिका से पहले जो नगर पालिका थी वो नगर पालिका में, क्योंकि ये धूल का जो मामला है वो 5 साल का नहीं है, ये धूल का मामला हमारी मानसिकता का है। अगर हम 5 साल ऐसे मीटिंगें लेते रहेंगे, निवेदन देते रहेंगे, आंदोलन करते रहेंगे, एक दूसरे के साथ खुश होने के लिए बातें करते रहेंगे और वोट डालने के टाइम पे मैं अपना धर्म देखूंगा, मैं अपनी जात देखूंगा, मैं अपने दूसरी चीज़ें देखूंगा, तो फिर आप ये समझ लो कि आपका जीना भी धूल में है और आपका मरना भी धूल में है। आप जब तक आपके अंदर ये ताकत नहीं रहती कि आप उस कॉरपोरेटर का, जिसमें मैं भी शामिल हूँ, उस महापौर का, उस आमदार का, उस खासदार का, आपका जब तक ये हिम्मत ना हो कि उसका गिरेबान पकड़े और ये पूछे कि पिछले 10 साल उसने क्या किया और आने वाले 5 साल वो क्या करने वाला है, मुझे ऐसा लगता है कि ये हमारी मीटिंगें सिर्फ एक दूसरे को खुश करने के लिए रही। अगर मूवमेंट चलाना है, अगर कुछ यहाँ पर बदलाव लाना है, तो ये बदलाव सिर्फ मीटिंग से नहीं आएगा। ये बदलाव के लिए हमको एक उठाव पैदा करना पड़ेगा। उस उठाव में आपको जात भूलना पड़ेगा, धर्म भूलना पड़ेगा और आपको याद रखना पड़ेगा शहर, हमारे परभनी शहर को आने वाले हमारी जो नस्लों के लिए, हमारे आने वाली जनरेशन्स के लिए आप किस माहौल में उनको रखना चाहते हैं, ये आज हमको तय करना पड़ेगा। मुझे याद है ये सामने का रोड, विशाल जी, ये 40 साल पुराना रोड था। अगर आप ये सीमेंट के ऊपर जो डामर चढ़ाया हुआ अभी और निकल जाएगा समझो, मगर वो खोदेंगे जब आप, तो वो सीमेंट का जो रोड है वो 40 साल पहले के जो नगर अध्यक्ष थे हमारे स्वर्गीय जो शिवराज देशमुख साहब, उनकी याद दिलाता। तो मुझे ऐसा लगता है कि ये मूवमेंट खड़ा करने का वक्त है। अगर ये बदलाव लाने का वक्त है तो हमको सब चीज़ें छोड़ के ये सोचना पड़ेगा, एक बड़ी कमेटी बनाकर, महल्ले में कमेटी बनाकर ये देखना पड़ेगा कि हमारे महलों में, हमारे शहर में प्रोग्रेस कब आएगा। आज जबकि पूरा हिंदुस्तान, पूरा भारत आज प्रगति के रास्ते पे लगा हुआ है, आज सब जगह हाईवेज बन रहे हैं, सब जगह आज कॉम्प्लेक्स बन रहे हैं, सब जगह आज बीओटी के ज़रिए लोगों के लिए रोज़गार निर्माण हो रहा है, तो वहाँ पर आज भी हम सिर्फ रोड और नाली में अटके हुए हैं। तो मुझे ऐसा लगता है कि इस बात से ऊपर बात करने की ज़रूरत है। आज अगर महापालिका रहो, आमदार रहो या खासदार रहो, ये सब तीनों चीज़ें मिलके अगर यहाँ पर इंडस्ट्री लाने की कोशिश करेंगे विशाल जी, तो यहाँ पर आपके बच्चों को जॉब मिलेगा। यहाँ पर अगर फंड आएगा बाहर से कोई भी योजनाओं के जरिए, तब जाके हमारा शहर डेवलप होगा। और इसके अलावा पिछले 10 साल में अजमत भाई क्या हुआ है कि जिस समुदाय के लिए फंड आया है वो फंड उस समुदाय के पास इस्तेमाल नहीं हुआ, चाहे वो माइनॉरिटी का फंड रहो, चाहे वो SC/ST का रहो या किसी और का रहो। क्या हुआ कि मेरे पास ताकत है तो मैंने माइनॉरिटी का फंड बसमत रोड पे जाके इस्तेमाल किया, SC/ST का फंड वहां इस्तेमाल हुआ जहां पर वो लोग रहते नहीं हैं। तो ये सब चीजें, सब ये ईमानदारी से जुड़ी हुई चीजें हैं। सबसे पहले तो हमको अपने आप में ये अहद लेना पड़ेगा कि क्या हम अपने आप से और हम लोगों के तहत ईमानदार रहेंगे और ईमानदारी के तहत हम बदलाव लाने की कोशिश करेंगे। मुझे ऐसा लगता है कि अगर हम ईमानदारी से बदलाव लाने के लिए अगर हम एक जगह जमा हो रहे हैं, तो मैं एक छोटा सा नागरिक होने के नाते हमेशा आपके साथ में हूँ। मुझे यहाँ पर बुलाए, बोलने का मौका दिया, बहुत बहुत शुक्रिया। 1 रुपया भी गवर्नमेंट ने नहीं, 35 साल से एकता से भी संस्था ने, और ईमानदारी से ही काम किए हमने। आंखों के ऑपरेशन हो या बच्चों को 7 क्लास सिखा के उनको अपने पैर पे खड़े करके गरीबों को सिलाई मशीन वाटअप करो। ये भी 63 शादियाँ हमने मालेगांव में पिछले साल की, और आने वाले 1 मई को महाराष्ट्र में हम 250 शादियों का प्लान रखे हैं। 250 नहीं तो 100 तो भी शादियाँ हम 1 मई को करने वाले हैं। ये हमारा काम है, हमारा मकसद ये नहीं, हमारा मकसद कभी धर्म जात में, हम तो बहुत से हिंदू, बहुत से मुस्लिम बना हम, और हम जो तो मिलकर चलने का काम करते हैं और प्रयास करते हैं कि हम जिसके साथ भी रहो ईमानदारी से रहो। हमारा सबसे पहले बात ईमानदारी है। जब लियाकत में भी हमारे साथ थे, ईमानदारी से हम साथ में रहे। मैं पादी प्रदेश अध्यक्ष एकता के हिसाब में, मैं कांग्रेस में था तो ईमानदारी से, आज भी राष्ट्रवादी में तो ईमानदारी से, क्योंकि जहाँ भी रहो ईमानदारी से काम करो। मगर कुछ करो, मैं नगर सेवक नहीं हूँ, लेकिन दरगाह रोड पे हमारे काम नहीं हुआ, ये मैं क्लियर आपको ये बता रहा हूँ। लेकिन आप बच्चों को सुधारना पड़ेगा, काम करना पड़ेगा।
इसको भी कैप्टन बनाना पड़ेगा। विशाल जी आपको आगे आना पड़ेगा भुवन साहब, पहले क्योंकि आपको भी आगे आना पड़ेगा। आपको ऐसा नहीं कि आपने छोट गलतियां है, आपको लोग पसंद नहीं करेंगे। आज मैं आप खुला मीटिंग बोलूँ, लेकिन आपको गलतियों को कबूल करना पड़ेगा क्योंकि आप अपक्ष थे, ये सत्ता में थे, सत्ता में रहने के बाद भी उनको बैठना पड़ा था खट्टे के अंदर। ये हाथ थे परभणी महानगर पालिका के, क्योंकि कांग्रेस के हाल सत्ता है। हम पक्ष का नहीं बोले, लेकिन माहौल वैसे थे, वैसे नेता थे, वैसी सोच थी, मगर हमको वो सोच को भी बदलना पड़ेगा आगे चल के, क्योंकि सोच अच्छी हो। जैसा प्रताप भैया थे जब महापुर, तो विकास के लिए काम किए, ये खुली मिसाल है। नगर अध्यक्ष थे तो विकास के लिए देशमुख घराने ने, जैसा अभी शेषराव जी का नाम लिया आपने, देशमुख घराने ने हमेशा काम अच्छा किया, नहीं बोल के नहीं, परभणी के लिए मिसाल है। विशाल भाई गलत तो नहीं बोलूँ मैं, प्रताप भाई की प्लेट का जगह उठा के काम हुआ कि नहीं। अपने शनिवार बाजार के अंदर आज लेडीज के लिए, खवातीन के लिए दारत खाने वगैरह जिसको बोलते वो है कि नहीं, आज सफाई के लिए मार्केट में भी है, ऐसे कुछ काम करा। लेकिन आज जो है तो हमारे बीच क्या हो रहा, खाली राजकारण हो रहा, हमको इधर जाना उधर जाना। लेकिन ठीक है, तुमको जहाँ जाना है, हमको उससे कुछ नहीं, परभणी अच्छे के लिए, परभणी विकास के लिए, परभणी के लिए हमको एकजुट होकर रहना है और आपको साथ में रहना पड़ेगा। मैं साथ में नहीं, हम आपको हाथ पकड़ के लेके आने वाले, ऐसा छोड़ने वाले नहीं कि आप नगर से तुम नहीं, मैं आपको हाथ पकड़ के खींच कर आने वाला हूँ। भले वो विचार वो बाजू रखेंगे हमारे। परभणी शहरावर प्रेम करणारी सगळी मंडळी, त्यामुळं आज ही बैठक या ठिकाणी झाली। त्या बैठकीचे अध्यक्ष यांचं अत्यंत चांगलं असं नाव राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये ते असे आपले लाभले। मला वाटतं इथूनच खऱ्या अर्थानं चांगल्या कामाला सुरुवात झाली असं वाटतं मला। कारण परभणी शहरामध्ये आपण म्हणजे शहरात राहतो का कुठे पाकिस्तानात राहतो असं वाटतं मला कधी। एकही रस्ता नीट नाही आणि ज्या काही पावत्या पाठवतात दरवर्षी ते लोकांना लुटायचं कारभार सुरू आहे। दिलीप भाईनं खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलं, त्या बाजी नगरसेवक साहेबांनी आता खूप छान पद्धतीने सांगितलं की या ठिकाणी आपण जे कामं करतो आणि जे माणसं आपण या ठिकाणी निवडतो त्या माणसांचा विचार आपण करतो का। आता तो विचार जर करायचा म्हटलं तर आपल्याला मला वाटतं की 16व्या 14व्या 15व्या शतकामध्ये जावं लागलं असं मला वाटतं। अशा याच्यात त्या विषयावर बोलण्याचा काही अर्थ नाही, परंतु आपल्याला ज्या पावत्या आल्या होत्या टॅक्सच्या पावतीचा जर विचार करणं आपल्याला गरजेचं आहे की सगळ्या माणसांच्या घरावर मला असं वाटतं की ज्याचे 1960 पूर्वीचे घर येतं त्या घराला अनधिकृत टॅक्स लावून ठेवले। आपल्या नळपट्टीच्या नावावर आपल्याला सुरुवातीला म्हणजे मीटर लावा आणि मीटरच्या माध्यमातून तुम्हाला आपण पाणी देऊन त्याचं बिल तुम्हाला दिलं जाईल आणि नंतर लमसम 200 रुपये पर दरमहा ज्यांनी वापरलं त्याला बी तेवढी टॅक्स ज्यांनी नाही वापरलं त्यालाही तेवढी पाणी पडते। आणि त्याच्यानंतर काय केलं की 2400 रुपये दर वर्षाला हे घेता येतं आणि त्याच्या खाली 2600 रुपये पाणीच्या काय म्हणजे पाणी वापरायचं। आता ज्याचा पाणी वापरतो त्याचा आपण 24 रुपये टॅक्स लावतो आणि 2500 रुपये 2600 रुपये कशाचे दुसरे मग म्हणजे एकीकडे तुम्ही 200 रुपये पाणी तळपट्टी घेणारे म्हणतात तुम्ही खालून 2600 रुपयाचं दुसरं बिल जोडलं त्याला म्हणजे एकूण 2400 आणि 2600 असं जवळपास 5000 रुपयाचा टॅक्स आपल्याला लावतो। ते आपण म्हणजे 2 टप्प्यात दिल्यामुळे आपल्याला ते लक्षात येतं। म्हणजे हा जो भाग आहे आणि याच्या व्यतिरिक्त ज्या चर्चा आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी करतो, आता परभणी शहरामध्ये खरं म्हणलं तर मी परभणीचं असं म्हणायला लाज वाटते लोकांना सांगताना, कारण कोणतं परभणीमध्ये जायला रस्ता नाही। घरी जर आपले माणसं पाहुणे न्यायचे म्हणले ना तरी या गाडीचं चाक या खड्ड्यातून काढायचं, दुसरं चाक त्या खड्ड्यात जाते। आता परभणीचा जुना सगळ्यात चांगला भाग असताना जर आपण म्हणलं आपण तर आता मोठा मारुती पासून देशमुख हॉटेलपर्यंत जायचं म्हणलं आपल्याला तर खरं म्हणलं तर एका दमात त्या देशमुख हॉटेलपासून तर मोठ्या मारुतीला दर्शनासाठी येऊन दाखवणं त्याला 1 लाख रुपये घ्यावं असं मला वाटतं। त्याला बक्षीस जाहीर करायची वेळ आपल्याला आलेली, इतका खराब रस्ता शहरामध्ये म्हणलं आपण शहरामधला एकही रस्ता चांगला नाही। आपला पार्किंगची कुठेही सुविधा नाही आपल्याकडे आणि पार्किंगची सुविधा नाही, पोलीस गाडी कधी पडण्याची गॅरंटी नाही। म्हणजे आपल्या ज्या खऱ्या अर्थानं नागरिक समस्या त्या नागरिक समस्येच्या बाबतीमध्ये आणि इथले जे नागरिक आहेत त्या नागरिकांना खरं म्हणलं तर आता विचार करण्याची वेळ आलेली। कसं आहे की जे काही प्रश्न उपस्थित व्हायले सगळे आपल्या इथं दुकानदारांना आता यांना काय म्हणलं ते अकृषी घराच्या संदर्भामध्ये अकृषीचं आपलं प्रॉब्लेम असा आहे, आपलं काम आहे माकडासारखं। पाऊस पडला की भिजायला लागलं म्हणजे आपल्याला घर बांधायची आपल्याला आठवण येते वाकडायला
तशा पद्धतीने आपल्याला काय की आपल्याला टॅक्सची पावती आहे की मग आपण जागी होतो. गेल्या वर्षी अशी एक मिटिंग वेस्टिंग कार्यालयामध्ये झाली होती, आपल्याला सगळ्याला जाणीव असेल. आणि त्या मिटिंगनंतर आपल्या इथं खासदार साहेबांनी मोर्चा काढला होता परभणी समस्या, पण त्याच्या पुढे काही झालं नाही. म्हणजे अशी मिटिंग होते आपल्याला, आपण घरी निघून जातो. तर तसं न होता या ठिकाणी अजमत भाईने ही मिटिंग जी बोलवली, या मिटिंगच्या माध्यमातून अन्सारी साहेबांच्या अध्यक्षाने मिटिंग आपण या ठिकाणी घेतो. आपण सर्वजण एक रूपपणे राहिलो आपण, आणि एखादं आंदोलन जर सलग आणि कायम स्वरूपात आपण चालवत राहिलो तर त्याला काहीतरी मार्ग निघू शकतो. नुसती मिटिंग घेतली, एखादं निवेदन दिलं आणि ते निवेदन दिल्यानंतर आपण घरी जाऊन बसण्याचा उपयोग होणार नाही. वर्षभरापूर्वी एक मोर्चा निघाला होता, परभणीकरांना मोर्चा काढला, त्याचा काही पूर्ण फायदा झाला का? फार झालं तर त्या सांडभोरबाईला आपण बदली करण्याच्या पलीकडून स्वीकार मागणी केली. आणि ती खुर्ची अशी आहे, सांडभोर तिला धैर्यशील ते आता आलेला हे येऊ, त्याच्यापेक्षा आणखी कोणी दुसरं येऊ, ते आलेला माणूस खुर्ची कधी हरभरच असते कोणत्या नसते. पण खुर्चीवर कोणी जरी बसला तर तो काय आपल्यासाठी काम करतो, त्याच्यासाठी काम करत असतो. त्याच्यामुळे त्याच्या विचार करण्यापेक्षा आपल्यासाठी कोणताही म्हणून दुश्मन आहे या भूमिकेतून आपण जर लढायला सुरुवात केली तर मला वाटतं आपल्याला काहीतरी मार्ग निघू शकतो. साहेबांनी खूप छान पद्धतीने यांनी या ठिकाणी सांगितलेलं की आपल्याला ते कोणाचाही विचार न करता, आणि माणसं जे निवडून येतात आणि आपण जे मतदान करतो, आता इथं बोलताना आपण टाळ्या वाजवल्या की आपण नातेवाईक जातीचं धर्माचं पाहतो मतदान करतो, म्हणून आपण म्हणलं की ते असं व्हायला नाही पाहिजे, टाळ्या वाजवल्या. पण मतदान करताना आपण असा विचार करणार आहे की नाही याचा आपण सगळ्यांनी आपल्याकडे पाहिलं पाहिजे, तर खऱ्या अर्थाने याचा वापर होईल. नाहीतर मग आपण निवडणुकीच्या काळामध्ये तर मग आपण सगळ्यांनी पाहिजे कोणाच्या नाकात हवा गुंजायचं, कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही. ऐकतात काय तर मग धर्माचा आहे, जातीचा आहे, जवळचा आहे, पक्षाचा आहे, आणि मग तिला मतदान केलं जातं. तर परभणीच्या विकासासाठी आता योगायोगाने निवडणूक आहे, निवडणुकीच्या तोंडावर आपण या ठिकाणी मिटिंग घेतोय. चांगले माणसं निवडून आले पाहिजे, त्याच्या पाठीशी आपण हातभार लावला पाहिजे. 400 रुपये 500 रुपये कोणाची पार्टी घेऊन कोणाचा चहा पिऊन मतदान केलं नाही पाहिजे. जलील भाईने सांगितलं ते आपल्याला की ते अशा पद्धतीने मतदान झालं नाही पाहिजे. आणि चांगली माणसं निवडून आली निश्चितपणाने या ठिकाणी विकास होऊ शकतो. पण आपल्या विचाराची माणसं निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि निवडून कोणी येऊ, पण आपलं जे जन आंदोलन आहे, जनरेटा जो आहे तो जनरेटा मात्र आपण कायमस्वरूपी जर ठेवला तरच आपल्या समस्या मिळू शकतात. त्यात धुळी पाहिजे, आता त्यांच्या नंबरचं डोळ्याला आता हे व्हायला लागलं, उद्या ऑपरेशन करावं लागेल. मलाही 50,000 रुपये एका डोळ्याला सांगितले, 1 लाख रुपये कमी तुम्ही खर्च सांगितलं, तर हे सगळे आंधळे होऊन बसले असं म्हणजे या ठिकाणी वेळ तसं व्हायचं नसेल, आपलं प्रयत्न या ठिकाणी करावे लागेल. मीटिंग बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या बैठकीचे अध्यक्ष आमच्या वडिलांचे मित्र आणि ज्येष्ठ मार्गदर्शक लियाकतभाई अन्सारी साहेब, ज्यांनी सुरुवात करून काहीतरी सुरुवात कुठल्या तरी विषय झाली पाहिजे म्हणून एक छोटेखानी मिटिंग, तर छोटेखानी म्हणतात त्याचं स्वरूप आता मोठं झालंय, असे आमचे परममित्र अजमत भाई आणि उपस्थित सर्व पक्षी सर्व मित्र, ज्येष्ठ मार्गदर्शक आमच्या ताई भगिनी. कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही आपण आधी आपल्यापासून केली पाहिजे. आपणही त्या भागाचे, त्या शहराचे, त्या एरियाचा एक भाग आहोत हे पहिले आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. माझ्या आधीचे वक्ते जलीलभाई असतील, आमचे सन्माननीय गौसैन साहेब असतील, नेमाडे साहेब सगळं बोलले, प्रत्येक मुद्द्यावर चर्चा झाली. मला गडकरी साहेबांचं एक भाषण एक फार भावलं. त्याने सांगितलं अमेरिका आपल्यापेक्षा 50 वर्षांनी पुढे आहे. का चांगली, का पुढे गेली, तर तिथले रस्ते चांगले आहेत. म्हणजे ज्या भागाचे रस्ते चांगले असतील, जिथं दळणवळणाची व्यवस्था असेल, तिथं व्यापार आणि उद्योग येईल. परभणी शहराची अवस्था एवढी बेकार झाली की इथले जवळपास 70% 75% लोकांची मुलं शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यात गेली, तिथं स्थायिक झाली आणि इथली मंडळी आता हळूहळू तिथं जात आहेत. परभणी ओस पडलेली आहे. इथं काय, तर इथं फक्त ज्याला आपण म्हणू सब डर्टी पॉलिटिक्स दिसतो, बोलेल डर्टी, ये मैं यूज करो वर्ड को, अशा प्रकारचं राजकारण. हे ठरलेले जे काही 4, 5, 6 पुढारी असतील त्यांची आपसातली मिलीभगत, कसं लोकांना वेळेत काढायचं एवढं गणित. मग तू आमदार, मी खासदार, महापालिका तुझी, जिल्हा परिषद माझी, हे सगळं जे यांचं चाललंय गौडबंगाल सर्व पक्षाचे, याच्यामध्ये झालेला परभणीचा सत्यानाश आपण पाहिलं असेल की मागच्या अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून परभणीच्या रस्त्यासाठी माझा संघर्ष चालू होता. पक्षाचा विषय नाही, राजकारणाचा विषय नाही, पण खरंच मी त्या काळचे जे बांधकाम मंत्री होते अशोक चव्हाण साहेब, त्यांचे आभार मानेल की त्यांनी परभणी शहरामध्ये सिंगल 70 करोड रुपये रस्त्याला दिले. महापालिकेचे रस्ते, नगर विकासचे BNCला वर्ग केले, बांधकाम विभागाला त्याची निवेदन निघाली.
आपण आता महापालिका 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 म्हणतो. ऍक्च्युली परभणी शहरातले जे 5 प्रमुख रस्ते आहेत जे चालू आहेत ते महापालिकेचे नाहीत, ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे. याचा अभ्यास किती लोकांना आहे? बरं. नंबर 2, याचा कार्यक्रम आदेश झाला म्हणजे वर्क ऑर्डर झालेली. कुठल्याही कामाला एक मर्यादा असते, 12 महिने, 24 महिने, 18 महिने. त्याच्यानंतर त्यांना दंड लागतो. त्याचं जे अंदाजपत्रक तयार झालंय, ज्याला आपण एस्टिमेट म्हणू, ते खरंच सदोष आहे का कसं आहे हे कोणी तपासले? साहेबांनी गुत्तेदारी केली तर त्याचा अनुभव आहे. गरजेन सगळ्याला माहिती, दिलीप भाईला माहिती. सिमेंट रस्त्यावर 9 mm चा जर थर दिला आणि त्याच्यावर जर समजा आता डांबर टाकलं, ते टिकणार आहे का? आता एक रस्ता, जे 5 रस्ते, नाव तुम्हाला सांगतो रस्ते कुठले कुठले. सरकारी दवाखान्यापासून दर्गाची कमान, हजरत तुराबुल हक, सरकारी दवाखान्यात दर्गाची कमान हा एक रस्ता मध्येच चालू झाला. दुसरा मोठा मारुती ते उघडा महादेव हा रस्ता. तिसरा सटवाईचं मंदिर, म्हणजे मोठ्या मारुतीपासून सटवाईचं मंदिर ते धार रोड पूर्ण, दोन्हीकडच्या नाल्या, डिवायडर, गट्टू, अशा प्रकारचं ते काम आहे. आणि 5वा रस्ता जे ताईने सांगितला की आमच्याकडे नाल्या नाहीत, ताई नाल्या तुमच्याकडे का नाहीत ते तुमच्या भागातल्या लोकांना काहीतरी जमवा. तुमचा रस्ता कुठे माहिती का? एल टाईप, म्हणजे अनुसाहेब तिथे झाला का एल, के हॉटेल पासून पूर्ण तुमचा साकला प्लॉट. म्हणजे 5 रस्त्याचे कामं चालू झाले. याचा मूळ कंत्राटदार कोण? गुजरातचा. त्यांनी ते काम कोणाला करायला दिले? इथल्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना. याला जी लागणारी अद्ययावत मशिनरी आहे ती यांच्याकडे आहे का? नाही. मग जर असे माणसं येऊन काम करत असतील, बरं आपण याचा जबाब कधी विचारलाय का त्या कार्यकारी अभियंत्याला की बाई काम चालवून किती महिने झाले? डेट ऑफ वर्क ऑर्डर ज्याला म्हणू आपण, डेट ऑफ वर्क ऑर्डर, त्याचा एक बार चार्ट असतो की कोणत्या महिन्यात किती काम करणार आहे. हे कोणी घेतलंय का? हे कोणाला माहिती आहे का? जेव्हा परवा दिवशी मी तिथं म्हणजे खड्ड्यात झोपलो, PWD वाल्याला मी शिवाय घातल्या, मी आई माझ्या शिवाय घातल्या, सांगायला हरकत नाही, मला काही भीती वाटत. तर त्यांना मी विचारलं की सांग उत्तर, त्यांच्यावर त्याचे काहीच उत्तर नव्हते. त्याने सांगितलं की आम्ही 3,30,000 रुपये पर डे दंड लावलाय. मग तो दंड जर 3,30,000 रुपये रोज असेल तर महिन्याचा किती झाला? साधारणतः लमसम 1 करोड रुपये, बरोबर आहे. मग तो वसूल करलाय का डिपार्टमेंट? नाही. तर या सगळ्या अनुषंगाने उद्या पालकमंत्री महोदयांना हे आपल्याला सांगावं लागणार आहे तांत्रिक कागदावर. आता हे 5 रस्ते झाले म्हणजे जवळपास 70 ते 75% परभणीचा रस्त्याचा प्रश्न मिटला. पण हे जे कोणी कंत्राटदार असतील हे ते दर्जा देऊ शकत नाहीत. तुमच्या सगळ्याच्या माहितीच तो सांगतो, मी सुद्धा कंत्राटदार आहे. माझ्याकडे डांबर रोड करण्याचा या 3पेक्षा मोठा कारखाना आहे ज्याला मशिनरी म्हणून, आणि सिमेंटचा सुद्धा आहे. पण मी त्याच्यामध्ये 10 रुपये सुद्धा काम का नाही घेतलं की कॉन्ट्रॅक्टर मानल्यानंतर 10-5% मार्जिन त्या ठेवावी लागते आणि आपल्या भागात आपण शेण खाऊ नये हा माझा उद्देश होता. माझ्या घराला लागून काम आहे ना, मी नाही घेतलं. मी सांगितलं हे नाही, मला बाकी पडले ना काम करायला जिल्हा. तर आपण ज्या भागात आहेत, ज्या गावात आहेत, तिथं आपण कामाचा दर्जा सांभाळता आला पाहिजे. काय झालं, एक तर त्या कंत्राटदाराला काम दिल्याच्या नंतर पण हे 3 लोक बघा, म्हणजे कोणी त्यात काय भ्रष्टाचार झाला याच्यावर मी बोलणार नाही, कारण त्या महापालिकेचा मी सुद्धा एक भाग होतो. मी हात जोडून सांगलो, अरे काम त्याला येऊन चालू कर म्हणा त्या कॉन्ट्रॅक्टरला. तो गुजरातचा मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे ज्यांनी परभणी आणि गावाखेडचा रस्ता केलेला आहे. जर उद्या सकाळी पालकमंत्र्यांनी कार्यकारी अभियंत्याला सांगितलं की मूळ कंत्राटदाराला बोलवा, त्याला 10 लाख रुपये रोज पेनल्टी करा, उद्या सगळी यंत्रणा आणून टाकतंय आणि जास्तीत जास्त 3 महिन्यात आपलं काम संपलं. मला एक सांगा, महत्वाचा मुद्दा आज मला सांगा सर, 150 वर्षाची परंपरा आपल्या उरुसची, तिथं जवळपास 30-35% मुस्लिम आणि 70-75% हिंदू असतात. सर्वांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. पण तिथं मला सांगा, सांस्कृतिक कार्यक्रम जे समजा मुशायरा असेल, जे कवाली असेल, जे गझल असेल, त्याला कशामुळे वेळ 10, 9, 8 हे काय? मग दुसरी गोष्ट ज्यांना, आता दुसरी गोष्ट म्हणजे राजकारण थोडंसं 1 मिनिट बोलतो मी. 100% मुस्लिम समाजाने कालच्या विधानसभेला इथल्या आमदार आणि खासदारांना मतदान केलं. त्यांची जबाबदारी नाही का रोडची काहीतरी विचारा. मी ज्या वेळेला खड्ड्यात झोपलो, ज्या वेळेला मी आंदोलन केलं, त्यावेळेला फक्त त्यांनी काय केलं की गणपतीचं मंदिर देशवाडीला, म्हणजे माझा पट्टा, तिथं त्यांनी जवळपास 4 ते 4.5 फूट खोदलं. मी खोदून घेतलं, मी सांगितलं नाही, ते खोदलं आणि पुढचा सुद्धा रस्ता मी बगैर खोदलेला होऊ देणार नाही. हा माझा शब्द आहे. काही जरी झालं तर झालं त्यासाठी. मागे एकदा असंच झालं, हीच मंडळी ज्यांचे परभणीमध्ये दारूचे वाईन शॉप आहेत, मध्ये एक नियम आला की हायवेचे दारूची दुकानं कितीतरी मीटर आत घेऊन जा. या सगळ्या लोकांनी माझ्या भागामध्ये दुकान शोधले, जवळ तिकडे दुकान होते, बरोबर आहे.
मग माझा भाग म्हणजे एज्युकेशन हब आहे. 10,000 हिंदू आणि मुस्लिम चे मुलं मुली तिकडे ट्युशनला येतात, बायोलॉजी केमिस्ट्री जे काय असेल. मी सांगितलं माझ्या भागात जमणार नाही, त्याच्यात काय आंदोलन केलं, पेट्रोल टाकून घेतलं. त्याचा इनाम असा मिळाला की मला आणि माझ्या बायकोवर दोघं दाखल झाला. पेट्रोल टाकून घेतलं, मी येऊ दिलं नाही. आमचे नेते तर नाव घेणार नाही सर्व ठिकाणी, नेत्यांनी मला बोलून घेतलं आणि ते लोक आले समोर, वाईन शॉपवाले. ते मला विचार यांच्या वाईन शॉपची अडचण. साहेब मला वाईन शॉप होत नाही, वाईन शॉप होत देतं. त्याचं कारण असं की रस्त्याला ज्यावेळेला दारूचं दुकान असेल तिथंच तुमचा तो खरमोरेवाला, तिथंच ते कोण अंडा आमलेटवाला, म्हणजे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना, मुलांना, मुलींना दिसतं. पण मुलगी कुणाची असू द्या, हिंदूची असो, मुस्लिमची असो, कोणत्या समाजाची मुलगी ना तुम्हाला येणार आम्हाला ये, या सगळ्या गोष्टी मीच शेवटी नाहीच. ते म्हणजे असं नाही लोक पितात म्हणून त्यांनी दुकान लावलंय, लोक खातात म्हणून कसंही कापतं, मान्य ना. तसं ते झालं त्याचा व्यवसाय, हा यांचा व्यवसाय नाही ना. याच्यानंतर उदरनिर्वाह 100% नाही ना. आणि हे खाणं म्हणजे आमचं रक्तच पिण्याला म्हणलं साहेब, हे नाही चालणार. मी शेवटचे दुकान त्या भागात त्यांनी 4 ठिकाणचे दुकानं भाड्यानं घेऊन त्याचं फर्निचर चालू केलं होतं. मोंडा पोलीस स्टेशनच्या समोर वगैरे सगळ्याच कर पडायच्या गोष्टी. तर त्याचा विषय असा आहे की जोपर्यंत तुम्ही आता आपण म्हणतो मीडिया की बात की आपला तिसरा स्तंभ मीडिया आहे. मला सांगा एखादं प्रकरण होतंय, जेव्हा मीडिया ट्रायल होती तेव्हा त्याला महत्व येत आहे. माझी सर्व आपल्या माध्यमांच्या मित्रमंडळीला विनंती आहे, आपण त्याचा एक भाग आहात, काहीतरी आपणही तेच देणं लागतं, आपणच त्याला हायलाईट केलं पाहिजे, त्या मुद्द्याला उचललं पाहिजे, याची सत्यता समोर आणली पाहिजे ना. उद्या सकाळी जर कार्यकारी अभियंत्याने सांगितलं की 10 लाख रुपये पर डे दंड मी आजपासून लावतो, ते कॉन्ट्रॅक्टर इथं पुढे ते सगळी मशिनरी घेऊन आणि परभणीत हे जे 5 प्रमुख रस्ते हे बिलकुल 3 महिने संपून टाकतात, त्याची कॅपॅसिटी आहे. आता काय करायला फक्त साईडच्या नाल्या करतात, ते काय करायला तुम्हाला माहिती का की उद्या मार्च मध्ये त्यांना पैसे येतात. समजा ते कामगारी 70 कोटीचं असेल, त्याला 100 कोटी गेलं, त्याला येतात पैसे किती 2-3 कोटी 5 कोटी हे काही लोशीला, तर ते फक्त काढून घ्यायचे, ते काढून घ्यायचे आणि तसंच पुढे द्यायचं. अहो एवढंच काय लेबाडे सर, आपल्या भागामध्ये परभणीला पाहुणे मुली द्यायला तयार नाहीत. तुम्ही मरणे आता भोगालो हमें भुसावली का शेर है, तू नहीं बोलेगा तो बोलेगा कौन, तो तुमको बोलना पड़ेगा. जब तक हम लोग रास्ते पे आएंगे नहीं होगा क्या, पुजारियों को तो देना नहीं है. तो कल अगर वो जनता दरबार में यहाँ के MLA MP अगर रहेंगे तो उठ के उनको यही बोलेंगे ना, टेक्निकल बात करेंगे, बात तो उनको आगाव कुछ नहीं करेंगे, टेक्निकल बात करेंगे ना. ये रास्ते है, ये पेपर है, इसके ऊपर जवाब दो. एग्जीक्यूटिव वहाँ पे होंगे ना तो फिर पालक मंत्री महोदया जो है उन्होंने उनको बोला लेना, वहाँ पे उनको बोलना ओरिजिनल कॉन्ट्रैक्टर बोला और आज से क्या करो 3,30,000 जो दंड है 10 लाख करो. क्यों काम नहीं होता, उसके लिए अपने को रास्ते पे आना ही पड़ता. और 1 बजे का टाइम है तो 12:30 बजे बैठेंगे. सबको मैं रिक्वेस्ट कर रहा हूँ 12:30 बजे एक मोमेंट आपण चालू केलेली शंकरराव घेऊ ना. एक मोमेंट चालू झाली ना, मग याचा शेवट करू. आणि मी तुम्हाला पुण्याला सांगतो माध्यमांच्या प्रतिनिधींनी, बरं का साहेब तुम्हाला सांगतो, तुम्ही वंचित आघाडीत नाही, तुम्ही माध्यमाचे प्रतिनिधी, तुम्ही आमचा तिसरा स्तंभ आहे. तुमचं काम आहे त्याच्यामध्ये मोठे चॅलेंज पण असतील. एक आपल्याला डिक्लेरेशन करता येईल, आतापर्यंत जे झालं नाही ते आपण बोलायला. आजपासून नो रोड नो टॅक्स. क्या बात, 100% बिलकुल अच्छी बात. आणि ऐका ना, तिथं पालक मंत्र्यासमोर वो कमिश्नर को अपने को पूछने का कि भाई तू आया कहाँ से, कितने पैसे देके आया, तू ये जो रोज भी चर्चा कर रहा ना कितने पैसे देके, तो तू वहां से क्या कुछ धंधा करने को आया था क्या कि मैं 1 कोट लगा जाऊंगा 3 कोट लेके जाऊंगा. तो ये भी आप जैसा बोले वैसा कोई तो बोलने वाला होना, हाथ में जूता लेने वाला होना. आणि तुम्हाला सगळं सांगतो, सामान्य माणसाची जी ताकद एकवटली ना, त्याला हे आमदार आणि खासदार सगळे मिळून त्यांना पायावर आणण्याची जबाबदारी आणि ती हिंमत फक्त आपल्यामध्ये आहे. सगळेजण एकत्र या, ते पायावर येतील. आमदार खासदाराला येऊन सांगावं लागेल त्यांना की चला मी तुमच्यासोबत म्हणून. का जेव्हा लोकांचा म्हणजे ज्याला म्हणून आपण काय म्हणतो भावना उत्तेजित होते तेव्हा त्याच्यापुढे कोणी काही करू शकत नाही. आणि आपण ते पाहिलो, सर्वांना आपण सर्वजण आला, वेळ काढून आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि मला एक सामान्य माणसाला अहमदभाईंनी बोलण्याची संधी दिली. उद्या आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन हा लढा उद्यापासून, आता आज गौरदानी साहेबांनी सांगितलं हा महत्वाचा मुद्दा आहे, रस्ता दे टॅक्स घे. तर उद्या सर्वांनी आपल्याला यायचं एवढं बोलतो आणि थांबतो.
2019 से मैं कोई प्रोग्राम अटेंड नहीं करा और पार्टी के प्रोग्राम भी नहीं गया तो पूरे में खामोश बैठा। और ये घर और घर से मस्जिद ये मेरा काम था। और आजमत भाई का मसला ऐसा है कि वो घर पे आए बोले लियाकत कब तक तुम घर में बैठ कर चलो एक प्रोग्राम नहीं बोले तो अध्यक्ष बन जाओ बोले ठीक है भैया आप अगर बोलते हैं तो आते हैं। तो ये वजह इसकी है यहाँ पे मैं अध्यक्ष बन के बैठा हूँ। इसकी वजह अजमत खान है। वो हमारी मोहब्बत है। एक ज़माना था जब है तो हम है तो काम भी करते थे, समाज का काम भी करते थे, पार्टी का भी काम करते थे। पार्टी ने बहुत बड़ा काम भी दिए करे चीज़ें ख़त्म हुई। अब है तो आपके इत्तला के लिए मैं बता दूँ कि मैं किसी पार्टी का भी मेम्बर नहीं हूँ। अभी तक मैं कांग्रेस में काम करता था, मगर जैसा जैसा ये माहौल यहाँ का दिखा तो मैं सब काम बंद कर दिया। मतलब ये किसी पार्टी का जो मसला है और वो लोग आगे इधर जा रहे आगे उधर जा रहे और लोग हैं तो अपने हिसाब से राजकारण कर रहे, तो उनका अपना मसला है। ये मीटिंग का अच्छा पहलू है, उस पर 2-3 चीज़ों को बात करके मैं बात खत्म करूँगा कि इसमें सब मान्यवर ऐसे है तो मैं हमेशा से इनसे मुलाकात हुई है। मैं सबको देखा हूँ, सबको नाम से पहचानता है और नाम लेकर अभी बोलने की ज़रूरत भी नहीं है। सब मेरे अपने हैं। और मान्यवर पत्रकार बंधु और सभी लोग यहाँ पे आए, इस बात का बहुत बहुत शुक्रिया। और मुझे अध्यक्ष भाषण के लिए मौका दिया, इसलिए मैं सबका शुक्रिया अदा करना चाहता हूँ। और ये बात ज़रूरी है कि अगर तुम है तो खामोश रहोगे, तुम अगर खामोश रहोगे तो जुल्म करने वाला जुल्म करेगा। और परभनी जो है तो ये जैसा अभी जिक्र आया कि पैसे कमाने के वास्ते आता ऑफिसर कुछ दे के आता कुछ लेके जाता, तो वो सवाल हमें पूछना चाहिए, ऐसा नहीं होना चाहिए। ये एक बात होगी। और दूसरी बात ये है कि कल एक अच्छा मौका है निवेदन देने का, देंगे और एक मूवमेंट शुरू हो जाएगा। और यहाँ पे एक बात करता हूँ, ये मूवमेंट अगर चालू रही, अपनी धीरे धीरे चलते रही तो यकीनन बदल हो जाएगा। क्योंकि यहाँ पे जो प्रोग्राम जो आया था, जब महानगर पालिका में मैंने काम शुरू किया तो एक सपना था। तो मैंने है तो बुद्धवंत का भी मेरे गवाह है, बहुत से लोग गवाह है कि 1000 करोड़ रुपए का प्रोग्राम परभनी के लिए मैं मिस किया था और पूरी जिम्मेदारी में लिया था कि भाई मैं पैसे लाऊंगा, इसका प्रोग्राम बनाइए। और बाद में कैसा हुआ, कोई यहाँ पे ऐसा है इन्हें उसकी टांग खींचता हुआ, उन्हें ये करना, मेरे को बोलने नहीं देते, मजाक बना के रख दिए। तो मैंने चलो ठीक है। फिर बाद में है तो मेरे ऊपर एक्शन लेना शुरू कर दिए, मेरे घर के ऊपर, मेरे कारोबार कोई एप्लीकेशन आई है। तो फिर बाद में वो जो लोग थे उनको पकड़ा में हाथ, तो आखिर इतना क्यों? तो बोले तुम सभागृह में बहुत कुछ भी बोलते, बोले नई बात बोलते, बोले सब ऐसा ऐसा। तो मैंने अभी कल से मुँह बंद, कल नहीं बोलूँगा तो तुम्हारे साथ। तो ये क्या है, ये इवेंट का क्या तरीका है? तो फिर उस दिन से मैं बात करना नहीं किया। तो बाजू बैठे वाले नगर सेवक हमेशा मैं बोलता था कुछ भी ऐसा हला रहे मतलब मेरा आवाज़ ही नहीं आने कर रहा हूँ बात में बोली। तो मैं काउंसिल होने तक बोला नहीं और वो उसका मुजरिम मैं हूँ। मगर क्या है कि यहाँ पे लोग काम करने नहीं देते, अच्छा काम करने वाले को देते नहीं। इन्हों बोले सर रैकेट है यहाँ पे और ये तू ले, ये मैं लेता हूँ, ये लेता हूँ और आपस में मिल बैठ के खा लेते सब। ये सब बस मसला है। और राजकारण जो है ये आजकल एकदम बलिश चीज़ हो गई और वो उनका कारोबार उन्होंने जाने, और नाम भी नहीं लूँगा किसी का। तो एक अच्छा ग्रुप तैयार हुआ और इनके लिए सबके लिए सब शुभेच्छा मेरी। और मैं है तो यहाँ से मेरा जब तक है अपनी ज़िंदगी मैं आपके साथ हूँ और आपके साथ काम करूँगा। और ज़्यादा बोल के कोई मतलब नहीं, कल से मूवमेंट शुरू होने वाली है। अच्छे लोग हैं, आप अच्छे लोग जुड़ेंगे इससे। ये बात जो है इससे अच्छे लोग जुड़ेंगे और जुड़ के आगे बढ़ेगी बात। और ऊपर वाले से भी दुआ करता हूँ कि हमारी टीम को सलामत रखे, हिम्मत बढ़ाए, ताकत बढ़ाए और आने वाले दिनों में एक अच्छा काम हो परभनी में। ऐसा मैं ऊपर वाले से दुआ करते हुए अपनी बात खत्म करता हूँ। धन्यवाद।
आज 23 फरवरी को अल्हम्दुलिल्लाह आज नीरज होटल इंटरनेशनल होटल में परभनी शहर के जो मसले मसाइल है, रोड नहीं, नालियाँ नहीं, रास्ते डेवलपमेंट नहीं, इस पर परभनी शहर के जिम्मेदार लोगों के एक मीटिंग हुई है। और कल जो है तो पालक मंत्री साहब के साथ ये सब शिष्टमंडल जाके एक मुलाकात लेगा कि परभनी शहर का विकास क्यों नहीं हो रहा है। अगर विकास नहीं करना है तो नो टैक्स और नो रोड नो टैक्स, ऐसा कल हमारा इस मीटिंग में ऐसा तय हुआ है। और प्रशासन से विनती करेंगे कि कल जो परभनी शहर में जो डेवलपमेंट नहीं हो रहा उसके लिए चर्चा करेंगे। और इसकी अध्यक्षता हमारे विशाल बुद्धवन साहब रहेंगे, उनके साथ इस मीटिंग के सभी सदस्य उनके साथ रहेंगे। मैं विशाल भैया के लिए एक शेयर करना चाहता हूँ। अकेला ही चला था मंजिले जानिब, अकेला ही चला था मंजिले जानिब, लोग आते गए और कारवां बनता गया। शुक्रिया। मैं हूं सैयद अखिल, आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। ये न्यूज कवर करने में हमें सहायता की है परभनी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, द फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फुसर, परभनी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभनी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभनी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मुबीन सैयद इस्माइल, परभनी आज तक के परभनी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभनी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, महबूद खान पठान, मुन्ना खान पठान और परभनी आज तक की कार्यकारी संपादक और एंकर शेख शहनाज, इन्होंने मिलकर। अगर आप पहली बार हमारा न्यूज चैनल देख रहे हैं तो ऐसी सूरत में आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें। सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। नीचे डिस्क्रिप्शन बॉक्स में हमारे जितने भी सोशल मीडिया के प्लेटफॉर्म हैं, इन तमाम की लिंक भेजी हुई है, उसे जरूर फॉलो कीजिए। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। शादी हो या एंगेजमेंट, छिला हो या जुमागी, मीटिंग हो या कुछ और, परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम, फैसल फंक्शन हॉल, दरगाह रोड, फैसल कॉलोनी, जमीर पॉइंट, परभनी। बुकिंग शुरू है, जल्द ही संपर्क करें। सैयद मुजम्मिल, मोबाइल नंबर 8177941481, सेकेंड नंबर 9922855585। फैसल फंक्शन हॉल की खुसूसियत, 2 व्हीलर 4 व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था, लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, सेपरेट वॉशरूम, लेडीज के लिए सेपरेट हॉल, माकूल पानी का इंतजाम, दरगाह से करीब, सबसे कम बजट में। विजिट जरूर कीजिए, आज ही बुकिंग करें।